जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। किसानों के खिलाफ 3 कृषि कानूनों को निरस्त करने और गृह राज्य मंत्री के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर भारतीय किसान फाउंडेशन के राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत तेलंग और भारतीय किसान परिषद योगेश ठाकरे के नेतृत्व में दीक्षा भूमि के किसान गौरव यात्रा का आयोजन किया जा रहा है। बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। किसान गौरव यात्रा ही नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवरून निघून भंडारा, गोंदिया, ब्रह्मपुरी या विविध मार्गाने पूर्ण महाराष्ट्रातून भ्रमण करेल आणि ज्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळावा, 3 कायदे रद्द व्हावेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे शैक्षणिक आरक्षण आणि शिक्षणामध्ये काही सुविधा मिळावीत आणि ज्या शेतकऱ्यांच्या मुलांवर ज्या उद्योगपतींना ज्या पद्धतीने अब्जो रुपये माफ केले आहे केंद्र सरकारने, त्या गोरगरिबांचे छोटे छोटे लोन जो 1,50,000 20,000चे आहेत आणि ज्या प्रायव्हेट कंपन्या त्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ करत आहेत, तो छळ दूर करण्याचं काम केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने करावं। या किसान गौरव यात्रेच्या मार्फत किसानाच्या परिवाराला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या युवतींना, त्यांच्या मुलाबाळांना सर्वांगीण विकासासाठी भारतीय संविधानामध्ये दिलेले मूलभूत अधिकार आहे त्याचे तंतोतंत पालन करून किसानांच्या वरती हेतुपूर्वक ज्या गृहमंत्र्याच्या मुलाने जी गाडी चालवून त्यांची हत्या केली तर त्या मुलाला अटक झाली, परंतु त्यांचे वडील जे आहेत त्यांना गृहमंत्र्यापासून वंचित ठेवावं अशी मागणी या किसान गौरव यात्रेमार्फत करत आहोत। त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, संत कबीर आणि अण्णाभाऊ साठे आणि उद्योजक रतन टाटा यांनासुद्धा भारतरत्न हा केंद्र सरकारने पुरस्कार द्यावा ही मागणी भंतेजींच्या, पूजनीय भंतेजींच्या उपस्थितीमध्ये किसान गौरव यात्रेमार्फत करीत आहोत आणि किसानांच्या सर्व हिताची जी मागणी आहे ती केंद्र सरकारने पूर्ण करावी। भारतीय संविधान किंवा शासन हे लोकांच्या हितासाठी असून कुठल्याही पद्धतीने जनतेसोबत, भारतीय जनतेसोबत अन्याय होणार नाही याची दक्षता केंद्र सरकारने घ्यावी आणि जे तात्काळ जर झाली नाही मागणी पूर्ण तर महामहिम राष्ट्रपती यांनी जी लोक आंदोलन करतात अशा 1100 लोकांना आत्मदहन महामहिम राष्ट्रपती यांनी राष्ट्रपती भवनासमोर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मी या किसान गौरव यात्रेमार्फत करतो। लोकशाही पद्धतीने हे शांततापूर्ण या पद्धतीने सगळा आमचा हा प्रवास राहील, तेव्हा केंद्र सरकारने, राज्य सरकारने याची दखल घ्यावी ही आपल्या चॅनलच्या मार्फत केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही मागणी करतो। गायिका कडूबाई खरात ने कहा, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे। उसकी दुनिया खुली थी। वह 2 महीने पहले एक पिछड़ा वर्ग की बैठक में आई थी और पूरा सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे से मिली थी। मेरा घर गिरा दिया गया था, मेरी दुनिया खुल गई, बर्तन और धूपपान चले गए। ऐसी बात कडूबाई ने माननीय हंडोरे से मेरी मदद करने की अपील की। इस बात की जानकारी मिलते ही माननीय चंद्रकांत हंडोरे ने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले को दी और उनसे कडूबाई खरात को एक घर देने का अनुरोध किया। अशी जर सगळ्यांनी जर मदत केली ना कलाकारांचं तर चांगलं वाटेल मला बी की असे मायबाप थोडे आहेत की आश्वासन देतात। 4 वर्षापासून झाले, 4 वर्ष मला आश्वासन देत गेले आता लोक, पण मला असं स्वप्नात बी नव्हतं पाहिलं की मला घर भेटल। पण मग स्वप्न आमच्या पटोले साहेबानं आणि हांडोरे साहेबानं माझं स्वप्न साकार केलं। मी कोटी त्याला धन्यवाद देते, आभार मानते। बघा की जो आनंद कडूबाईला झाला तो पण मी एक बहुजनाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आणि त्याचाही आनंद मला झाला की एका गरिबीच्या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या आमच्या कडूबाई जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रात्र दिवस एक करून ते पसरवत असतात, नवी पिढीमध्ये टाकत असतात, पण त्याच कडूबाईला राहायला घर नव्हतं आणि म्हणून आज हा निर्णय आमच्यासाठी सगळ्यांसाठी सुखद आहे। तर तुम्ही कडूबाईंना वाट मोकळी जे आणखी समाजामध्ये असलेलं दुःख हे नेहमी माझ्यासाठी वेदना राहिल्यात आणि समाजाचं दुःख पुसता यावं, पुसत राहावं
कडूबाईच्या डोळ्यात आनंदश्रू पाहिल्यानंतर तिला जो तिच्या चेहऱ्यातला भाव समजला तर निश्चितपणे माझ्याही डोळ्यात एका चेहऱ्यावर स्मितहास्य पाहून मलाही आनंद अश्रू आलं आणि माझ्या हाताने असंख्य गरिबाला न्याय मिळावा ही माझी नेहमी प्रार्थना राहते आणि त्याची सुरुवात म्हणा की अनेक घटना आम्ही अनेक या पद्धतीची कामं आतापर्यंत आयुष्यात केलेली आहेत. असं आहे की कडूबाईंनी बोललात, कडूबाईच्या भावना आहेत. लोकशाहीमध्ये आखरी पक्षीय संघटना आणि या सगळ्या गोष्टी असतात. हायकमांड काही जे निर्णय घेतात त्या निर्णयाला एक कार्यकर्ता म्हणून मान्यता द्यावी लागतं. जे काही नशिबात असेल ते मिळेल, पण मला फार काही आस असेल अशा या गोष्टीची आणि त्या आस घेऊन मी हे सगळं समाजकारण करतो आहे हे अजिबात नाही. हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करत राहील. जेव्हा काय असेल नशिबात ते मिळेल त्याला चांगल्या पद्धतीनं. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद गेल्यानंतर मुख्यमंत्री राजा मुंडे सुद्धा लोकांच्या मनातला मुख्यमंत्री मानतात. पण तुम्हाला तर लोकांचे आव्हानच आहे की तुम्ही मुख्यमंत्री. असं आहे, कोणाला दिवसा स्वप्न पडतात, कोणाला पहाटेला पडतात. आखरी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. पण मला सर्वसामान्य शेतकऱ्यांचं गरिबांची सेवा करणं मला आवडतं आणि जी संधी मला जेव्हा जेव्हा मिळाली त्या संधीचं मी जनतेसाठी सोनं केलेलं आहे. ते मी विधानसभेचा अध्यक्ष असेल तेही पद, त्याचं ग्लॅमर काय असतं, लोकांच्या हिताचे काय त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातात तेही मी माझ्या त्या थोड्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये दाखवले. त्याचं ग्लॅमर काय असतं, लोकांच्या हिताचे काय त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातात तेही मी माझ्या त्या थोड्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये दाखवले. मुंबई के मीरा भाईंदर ने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने बढ़ती महंगाई और महाविकास आघाड़ी सरकार के खिलाफ मीरा भाईंदर ऊपरी तहसील कार्यालय पर एक मोर्चा निकाला. जय भीम. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से, युवक आघाड़ी की तरफ से ये तहसीलदार कार्यालय पर महाराष्ट्र पे होने वाले अत्याचार और जो खेती करने वाले लोगों के ऊपर जो अभी तक पैसा महाराष्ट्र शासन ने नहीं दिया उसके विरोध में हम लोग ने यह धरने आंदोलन करके निषेध किया है. इसका मतलब यह है कि गांव में जो खेती करने वाले लोग हैं उनको महाराष्ट्र सरकार ने पैकेज दिया वो अभी तक पूरा नहीं किया. उनके लिए हेक्टर 50,000 रुपये देना चाहिए. इस देश में महिलाओं पर अत्याचार हो रहा है. महाराष्ट्र सरकार चुपचाप बैठी है और उसका कड़क से कड़क कार्रवाई करके जो दोषी है उनको जेल में डालकर एक्ट्रेसिटी एक्ट पे ज़्यादा ध्यान देना चाहिए. उसी तरह इस देश में महाराष्ट्र सरकार में बेरोज़गारी बहुत बड़ी है और बेरोज़गारी की वजह से बेरोज़गार लोगों को काम देने का निवेदन हम लोग ने दिया. विनती किया है कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बेरोज़गारों की जो दिशा हो रही वो देख नहीं पा रही. उसी तरह से बहुत सारी मांगे हमने ली है और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इस महाराष्ट्र सरकार का निषेध करते हुए हमने निषेध मोर्चा आयोजित किया है. धन्यवाद. आम्ही काढला आहे रिपब्लिकन आठवले पक्षातर्फे मीरा भाईंदरमध्ये आणि या मोर्चाचे सर्वात मोठा मुद्दा म्हणजे असा आहे की पहिली गोष्ट तर ओला दुष्काळ हा महाराष्ट्राने जाहीर करावा. कारण भरपूर गावं अशी आहेत जी या ओल्या दुष्काळामुळे पाण्याखाली गेलेली आहेत. किती लोकांची नासधूस झालेली आहे, शेतीची म्हणा, घरांची म्हणा. तर हा ओला दुष्काळ जाहीर करावा. दुसरी गोष्ट आम्ही अशी मागणी केली होती की प्रति हेक्टर लोकांना 50,000 रुपयाची त्यांना गव्हर्नमेंटने पारित करावे, हे पैसे त्यांना मिळावे जेणेकरून ते काहीतरी आपली शेती ही पुढे व्यवस्थित करू शकतील.
महिलांचा मुद्दा आहे, ह्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याचा मुद्दा आहे, याच्यामध्ये OBC आरक्षणाचा, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण हे आरक्षणाचा मुद्दा आहे, महिलांचा मुद्दा आहे. जर बघायला गेलं तर आज नुकतीच गोष्ट जी साकीनाक्यामध्ये घडली, मी स्पेसिफिकली महिलांच्या संदर्भात बोलू इच्छिते, कारण जी साकीनाक्यामध्ये एक गोष्ट घडली त्या महिलावरती ते अतिप्रसंग झाला. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवरती जो अतिप्रसंग झाला, त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये एका 5 ते 6 वर्षाच्या मुलीवरती जो अतिप्रसंग झाला, या सर्व गोष्टी या सातत्याने सुरू आहेत. तर ही तिघाडी सरकार ही नक्की काय करू पाहते. त्याचबरोबर पेट्रोलचे जे भाव वाढलेले आहेत, दिल्लीमध्ये पेट्रोल आहे 103, महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आहे 113, 115 रुपये. तर ही तफावत नक्की कुठे जाते, ह्याच्याबद्दल काही खुलासा ही तिघाडी सरकार करत नाही आहेत. आणि अशा विविध मागण्यांच्या अंतर्गत आम्ही या तिघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज तहसीलदार कार्यालयात आलो आहोत आणि आमच्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. निकाला है उसका उद्देश्य ये है कि जो हमारी महाराष्ट्र सरकार जो सोई हुई है इतने सालों से, जो अभी जाग नहीं पा रही है, उसको हमने जगाने का काम किया है. तो हमारे मुद्दे थे बहुत सारे, जो हमारे आठवे साहब के निर्देश के अनुसार हमने जो पारित किए हैं, कि बहुत से ऐसे मुद्दे हैं कि जहाँ पे हमारी महाराष्ट्र सरकार सही साबित नहीं हो पा रही है. बहुत से मुद्दों में वो हमें कहीं सोई हुई नज़र आ रही है, पिछड़ी हुई नज़र आ रही है. तो बहुत सी हमारी मांगे हैं, जैसे कि हमारे वरिष्ठ ने बताया आपको, जैसे आपको बता दिया होगा कि जैसे दुष्काल, जैसे पानी नहीं हुआ, जहाँ पे बारिश नहीं हुई, जहाँ पे लोगों की, किसानों की खेती बर्बाद हो गई ज़्यादा पानी की वजह से, बेरोज़गारी बढ़ गई, फिर औरतों पे जो अत्याचार हो रहे हैं उनके बारे में, फिर जो एट्रोसिटी जो कायदा है जो हमारी सरकार कब से लागू नहीं कर पा रही है, जो इसको बीच आधे रास्ते पे लटका के रखा हुआ है, वो जल्दी से जल्दी पारित करे. और महाराष्ट्र सरकार को जगाने का काम हमने किया है हमारे तहसीलदार के माध्यम से, मीरा भाईंदर के माध्यम से. तो मैं चाहता हूं कि जल्द से जल्द हमारी सोई हुई सरकार जागे और हम जैसे भारत देशवासियों का, भारत सरकार के वासियों का थोड़ा भला करें. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के आज हमने कुछ विषय पे मोर्चा निकाला है तहसीलदार पे, वो कि यहाँ पर जो महिला पे अत्याचार हो रहे हैं वो अत्याचार कहीं रुकना चाहिए. और जिस हिसाब से लोगों पे और एट्रोसिटी एक्ट जो लगा है, केंद्र ने जो स्थापित किया है, सुप्रीम कोर्ट का आदेश है, उस हिसाब से वो कायदा कड़क करना चाहिए. इस उद्देश्य से हम सब तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के कार्यकर्ता, चंद्रमणि मनोहर, राजेश यादव, वनमाला सोनवणे, अमरजीत कांबळे, गणेश चौहान, राजू तोरने, हम सब मिलके आज यहाँ पर जो मोर्चा निकाला तहसीलदार पे, और मोर्चा हम लोग ने ख़त्म कर दिया और आज भाई समाप्त करके अभी हम लोग जा रहे हैं. तेलंगाना के भैंसा में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की एक मूर्ति को अपवित्र कर दिया गया और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की मूर्ति का हाथ भी टूट गया. इसी के चलते सड़क को जाम भी कर दिया गया और इसका कई सामाजिक संगठनों ने विरोध भी किया है. चल ये काय स्पूर्णांगा वक्त तो चला है ब्रेक का, मिलते हैं एक ब्रेक के बाद.
नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई, कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला रियायती दरों में उपलब्ध है। पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है। प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं। बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स, अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षा भूमि स्तूप, बोधि वृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है। हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730, महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 992206 7896 73855 19190 705 705 0633। मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गैलरी। हमारी कोई भी शाखा नहीं है। अमरावती जिले के चांदूर तालुका के दानापुर गांव के सैकड़ों दलित जातीय द्वेष के कारण हो रहे अत्याचारों के विरोध में 22 अक्टूबर को गांव छोड़कर चले गए थे। उन लोगों ने गांव नहीं लौटने का फैसला किया। प्रशासन को लिखित में सूचित किया कि उनके गांव की सुरक्षा की जिम्मेदारी अब प्रशासन की होगी। 24 अक्टूबर को रात 11 बजे आज़ाद समाज पार्टी महाराष्ट्र के मुख्य महासचिव मनीष साठे इन्होंने इस गांव में जाकर पीड़ितों को समाज पार्टी मजबूती से खड़ी है और पुंग के पीछे पूरा अंबेडकर समुदाय खड़ा है, ऐसा आश्वासन दिया। तेल्हारा तहसील अंतर्गत आने वाले गाड़ेगांव में रमाई महिला संघ की ओर से वर्षावास समापन का कार्यक्रम समाप्त हुआ। इस दौरान भंते संघपाल के उपस्थिति में वर्षावास का समापन किया गया। शामिल हो रहे लेकिन आगे चल के ये कारवा बढ़ते रहेगा। और इसलिए मैंने चरत भिक्कवे चारिकांग बहुजन हिताय बहुजन हिताय, बहुजन के वास्ते चरत करते गौतम बुद्ध ने बताया। 20 तारीख के बाद मैं चरते मैंने चलता रहा हूँ, गांव गांव जाके घूम रहा हूँ। और बाबा साहेब ने बताया माझा जय जयकार करण्यापेक्षा मी तुम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे वागा। तसंच इसीलिए मैं हर गांव गांव देहात देहात जाता हूँ। अरे गौतम बुद्ध से लेकर तर यहाँ ठिकानी गाड़गे बाबा तक दारू का सब बताते, लेकिन एक्चुअल कार्य अभी थोड़ा लगेगा देर, लेकिन बहुत अच्छा होगा। महिला को मैं एक संदेश देना चाहता हूँ, सभी महिला को, भारत के वासियों को एक अच्छा संदेश देना चाहता हूँ कि आपका भाई यदि दारू पी के अपने घर में आया तो उसको घर में आने नहीं देना। और ज़्यादा चक्कर मकर करने का लगा तो उसके बोलना कि भंते संघपाल ने हमको आदेश दिया है। ये मैं नहीं दे रहा हूँ, बाबा साहब के ओर से उनके तरफ से दे रहा हूँ। तो उनको बोलना आप दारू पी रही है, अभी मेरे घर में मत आना, दारू छोड़ के आना। और यदि आप कोशिश करेंगे तो उसको धक्का नहीं, लात मार के उसको भाई को ख्याल में रखो, किसको, भाई को, और उसको निकाल देना। ऐसे करते करते 2 साल के अंदर ये दारू का प्रमाण कम हो जाएगा और अपना जो बुद्धि संघ है वो अच्छा तरह से बढ़ते जाएगा। यही 2 सवाल लेके आए, एक दारू छोड़ना, मर्दों ने दारू छोड़ना और औरतों ने कोई देव धर्म की पूजा नहीं करना। ये 2 संदेश लेके मैं अभी तक मैं पहले ये मैं नहीं बताना चाहता हूँ। तो पूर्व एक अधिकारी था, लेकिन चिवर इसीलिए लिया चरत भिक्कवे, और दूसरा कि दारू गांजा अफीम और महिला जो ये देव पूजा करती, ये छोड़ने के वास्ते मैंने
बहुत बहुत प्रयास किया और मुझे यकीन है कि 2 साल के अंदर पूरा अकोला जिला तो नहीं लेकिन अकोले में का तेल्हारा तालुका यहाँ मैं रह चुका हूँ और बुल्ढाना जिले के 13 ही तालुके में से जो भी मुझे सहकार्य देंगे उनके माध्यम से मैं कारवा निकालूंगा और एक जमा 1000 लोग जिस दिन हो जाएंगे उस दिन वही लोगों को मैं बुलाऊंगा कि जिन्होंने दारू छोड़ी है और उनका मैं सम्मान करूंगा। यही मैं और मुझे कार्रवाई के लिए आप सहायता देंगे यही मैं आशा रख के लॉर्ड बुद्धा का फिर भी मैं शुक्रिया अदा करता हूँ। भीमाईच्या कुशीतून रामजीच्या मांडीवर पुत्र शोभे 14वा भीमाईच्या कुशीतून रामजीच्या मांडीवर पुत्र शोभे 14वा महुजा माळावर उगीला सुर्वे नवा भीमाईच्या कुशीतून रामजीच्या मांडीवर पुत्र शोभे 14वा भीमाईच्या कुशीतून रामजीच्या मांडीवर पुत्र शोभे 14वा आनंदाने नावून गेले नर नारी हर्षाने बँड वाजे रामजीच्या दारी हर्षाने बँड वाजे रामजीच्या दारी गुड्या उभारून बांधती तोरण नाचती पोर पोरी साळ भरलं अंगण पाहुणी भार करती तिला नवदस्वती विवा विवा भीमाईच्या कुशीतून रामजीच्या मांडीवर पुत्र शोभे 14वा। शेगाव आम्रपाली नगर में आम्रपाली बौद्ध विहार का निर्माण भीम जन्मभूमि महू की प्रकृति के रूप में किया गया है और इसका उद्घाटन समारोह में आज समाप्त हो रहा है। नगर परिषद उपाध्यक्ष माननीय सुषमाताई सुरेदार शेगाव नगर परिषद गटनेते माननीय शरद अग्रवाल बांधकाम सभापती नगर परिषद शेगावचे त्यांना माहिती मी आमदार बनलो सोबत राहिलेला आमदार झालो तेव्हापासून आमच्या दोघांच्या संपर्कात मग नितीन भाऊ असतील शरद सगळ्यांनी बसून जे काही या शेगाव शहरामध्ये बुद्ध विहारांचे कामं असतील किंवा बाकीचे काम असतील ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून अशा व्यक्तीबरोबर 2 वर्ष आम्ही राहिलेला आहे म्हणून संस्कार करतो एक संस्कारावरील माणूस घडत असतो माझे संस्कार जे आहेत त्याप्रमाणे मी घडणार माझा जन्म झाला माझी जन्म आणि शेगावचं नाव हे महाराष्ट्रामध्ये धम्माच्या प्रचारासाठी धम्माच्या शिक्षेसाठी आणि समजून घेण्यासाठी इथं लोक येतील या प्रकारची भूमी व्हावी त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे। आमचे मोठे बंधू जे आहेत रवींद्र भाऊ शेगावकर हे एक कर्म असते आपलं प्रत्येकाचं कर्म असते प्रत्येकाच्या भविष्यामध्ये दिलेलं असतं हे आणि मी 11वी 12वी मध्ये मी असताना शेगावमध्ये शिकलेला आणि शेगावमध्ये शिकत असताना पंचायत समिती सभापतीच्या क्वार्टरवर मी राहायचो आणि तेव्हा शेगावकर यांचं सगळं घरदार आमच्या काका काकू सगळे असं नाही आजूबाजूला राहता मी एकाच घरात राहतो म्हणजे 2 वर्ष आम्ही एकत्र एका घरामध्ये राहिलेला आहे मग ते नॉनव्हेज वगैरे आमच्या काकू छान बनवा आता काही लोकांना नॉनव्हेज वगैरे थोडं हे होईल म्हणजे बोलायला तर बोलायचं मग तो छान बनायचं एकत्र जेवण फक्त देशासाठी नाही आहे आज जगामध्ये करोडो आम्ही आहे बऱ्याचशा देशांमध्ये भगवान गौतम बुद्धांची आज विचार किंवा त्यांची पूजा केली त्यामुळे आपण कुठे इथपर्यंत आम्रपाली आणि म्हणून या प्रकारचा मोठा विचार करू आपण जे विकास कामं केले त्या विकास कामाचा मागचा आपला पार्श्वभूमी हीच होती विचार हेच होते की या पुरुषांचे या देवी देवतांचे हिंदू असते बुद्ध समाज उपासनेसाठी येऊ नये तर याही व्यतिरिक्त जे बाकीचे जाती धर्माचे लोक आहेत त्यांनाही आपल्या बुद्ध विहारामध्ये कसं आणता येईल त्यांना बुद्ध धर्माची शिकवण काय आहे बाबासाहेबांचे विचार काय आहे हे इथं बसून आपण सांगितलं पाहिजे आणि मला तर अतिशय आनंद होतो मी बऱ्याच बुद्ध विहारामध्ये प्रार्थनेसाठी जातो कारण या मतदारसंघात जेव्हापासून मी आमदार झालो तेव्हापासून मतदारसंघातलं एकही बुद्ध विहार किंवा एकही दलित वस्ती असे नसेल की जिथं आपण काम केलं नाही सुंदर सुंदर बुद्ध विहार आपण मतदारसंघामध्ये बांधलेले आहे।
कोल्हापुर जिला करवीर तहसील अंतर्गत आने वाले वसगड़े गांव में वर्षावास समाप्ति के अवसर पर श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा समिति की ओर से आम्रपाली बौद्ध विहार यहां विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया था। दीर्घायुको भव साधु साधु साधु। उद्योजक म्हणून ओळख आहे असे अंशुमान ॲडव्होकेट CR सांगलीकर साहेब, त्याचबरोबर अंशुमान चंद्रमणी इंदुरकर साहेब, समाजाचे जे बांधव होते हे सर्वजण याच्यामध्ये या कार्यक्रमासाठी एकवटले। त्याच्यामध्ये उद्देश एकच होता की विहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे। बहुजन समाजामध्ये बुद्धाचा विचार, धम्माचा विचार आणि संघाचा विचार पोहोचवण्याचं काम या विहाराच्या माध्यमातून आदरणीय भंतेजींच्या माध्यमातून जे सुरू आहे त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळावी आणि सामाजिक बांधिलकी जोपासून जे अधिकारी, कर्मचारी, अभियंता आहेत त्यांनी या ठिकाणी विहाराची संकल्पना जी आहे ती घेऊन पुढे गेलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटना, स्वतंत्र मजदूर युनियन आणि इतर डिपार्टमेंटमधले काही शिक्षक कर्मचारी देखील आमच्या या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला। अनेक धम्मदायक या ठिकाणी आज आले, त्यांनी त्या परिणाम आपापलं या ठिकाणी धम्मदान जाहीर केलं। मला विशेष असा आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये जे काही आम्ही या विहारासाठी दान देण्यासाठी जे काही आवाहन केलं त्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि मला एक विश्वास वाटतो की या भूमीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरला एक जवळचं एक चांगलं विहार या दक्षिण आणखी पश्चिम महाराष्ट्राच्या या भागामध्ये एक मोठ्या प्रमाणात एक तर धम्माचं विचाराचं केंद्र निर्माण होईल। ग्रंथालयाचं देखील उद्घाटन झालेलं, त्या ग्रंथालयामध्ये देखील मोठ्या प्रकारे कसं आपल्याला त्याचं डेव्हलप करता येईल त्याचा देखील एक आपला उद्देश आहे। आणि या ठिकाणी जो हॉल जो आम्ही बांधणार आहोत त्या हॉलमध्ये देखील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेता येतील आणि एक समाजाचं एक चांगलं प्रतिबिंब या ठिकाणी उभं राहील आणि त्या पद्धतीनं जर हे आपल्याला जर सर्व समाजामध्ये जो आत्ताचा जो काळ आहे हा 2-3 वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर आपल्या समाजाच्या सर्व लोकांची वैचारिक देवाणघेवाण होत नव्हती ती या अनुषंगाने तो सुरू झालेली आहे। या ठिकाणी आदरणीय भंतेजी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन असं या ठिकाणी आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं, त्यांची धम्मदेशना झाली। खूप प्रकारे एक धम्माची चळवळ पुढे नेण्यासाठी हे केंद्र आता वसगडे या ठिकाणी श्रावस्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या माध्यमातून आदरणीय भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आम्ही सातत्यानं सर्व कर्मचारी, अधिकारी, अभियंते या ठिकाणी येत आहोत आणि त्याचा निश्चितपणे आम्हाला एक अभिमान वाटतो की बाबासाहेब आणि राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शाने भूमी ही पावन झालेली भूमी, त्या भूमीच्या याच्यामध्ये आणि अलीकडच आपण पाहतो की त्या माणगावच्या शतकोत्तर परिषदेच्या निमित्तानं देखील हा जो कालावधी ह्याच्यामध्ये ही आत्ताची परिषद होते। पुढची वेळची जी परिषद असणार आहे ही पुढचा वेळचा जो चिवर्धनचा कार्यक्रम असणार आहे, कठीण चिवर्धनचा कार्यक्रम आहे, तो भंतेजीने सांगितल्याप्रमाणे 100 भंतेजी इथे येतील आणि त्या 100 भंतेजींच्या संपूर्ण चांगल्या पद्धतीनं त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या कोल्हापूर। पर्यटन मंत्री आदित्य तटकरे ने कहा कि हमारा लक्ष्य माथेरान और महाबलेश्वर जैसे पर्यटन स्थल को स्थायी रूप से विकसित करना है और आदित्य ठाकरे ने विश्व स्तरीय पर्यटन स्थल माथेरान में विभिन्न विकास कार्य किए हैं। आपण बघितलं असेल गेल्या 2 वर्षात आम्ही सगळ्यांनी मिळून, मग पालकमंत्री महोदय आहेत, खासदार, आमदार, इकडचे नगराध्यक्ष, सगळ्यांनी मिळून जे कामं केलेली आहेत, कोविडच्या काळात देखील कामं जी झालेली आहेत त्याचंच उद्घाटन आम्ही करायला आलो। मग सभागृह असेल, लायब्ररी असेल, रस्ते असतील, 2 पॉईंट्स आहेत महत्त्वाचे, त्याचं काम आता पूर्णतेला होत आलेलं आहे, ते आम्ही लवकरच करू। MMRDकडून असेल, DPDCमधून असेल, आम्ही फंड चांगलं देऊन कामं केलेली आहेत। मुख्य गोष्ट म्हणजे माथेरान असेल, महाबळेश्वर असेल, अशी जी अन्य ठिकाणं आहेत महाराष्ट्रातली पर्यटकांसाठी जी खास करून आकर्षित करणारी ठिकाणं आहेत त्यांचा विकास करणं आणि शाश्वत विकास करणं ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तसंच आम्ही करत राहू। आज आपण बघितलं असेल एक चांगलं सभागृह आहे, लायब्ररी आहे, ह्याचं उद्घाटन झालेलं आहे। वक्त तो चला है ब्रेक का, मिलते हैं एक ब्रेक के बाद। नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई, कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला
रियायती दरों में उपलब्ध है। पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में। चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है। प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं। बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षाभूमि स्तूप, बोधि वृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है। हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730, महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 992206 7896 73855 19190 705 705 0633। मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गैलरी। हमारी कोई भी शाखा नहीं है। पेट्रोल, डीजल और खाद्य पदार्थों पर आई महंगाई ने हर घर का बजट बिगाड़ दिया है। एक मध्यवर्गीय परिवार का करीब 5,000 तक का अतिरिक्त खर्च हो रहा था। एक साल पहले तक परिवारों को हो रही बचत अब बिल्कुल शून्य हो गई है। हालात अब ये है कि खाने पीने से लेकर घूमने फिरने और पहनने ओढ़ने से कपड़ों तक महंगाई की मार पड़ी है। आइए जानते हैं जनता की राय। पैठनकर, मीरा रोड, मुंबई, महाराष्ट्र से बात कर रहा हूँ। आज की जो महंगाई अपन बढ़ रही है, हम देख रहे हैं कि हमारा घर का बजट कैसा कोलैप्स हुआ है कि हम लोग पहले जो सिलेंडर लेते थे गैस का, हमारी गृहिणी लेती थी, तो वो 400, 300, 350, 400 में आता था। आज आप देख रहे हैं कि यहाँ पे 900, 950 रुपया वहाँ पे सिलेंडर के भाव बढ़ रहे। दर ब दिन यहाँ पे पेट्रोल का भाव देख रहे हैं, आपको गगन को छू रहे हैं। पेट्रोल का पहले बोलते थे 70, 80 या 60 रुपये भी बताता था, तो उस जमाने में बहुत महंगा लगता था हमको। फिर अभी भी हमारा एक पेट्रोल के भाव ने एक सेंचुरी पार कर दी है। कम से कम 107, 108 रुपये पेट्रोल है। और डीजल भी अभी आप देख रहे हैं कि डीजल के भी भाव बढ़ रहे हैं, वो भी 100 के पार हो गए हैं। तो ये गवर्नमेंट जो है, केंद्र सरकार के गवर्नमेंट ने बड़े बड़े वादे तो किए थे, लेकिन अभी जो गरीबों का जो अभी आप देख रहे त्योहार आ रहे, जो पेट्रोल का भाव बढ़ता है तो खाली कोई चीजें दूसरी भी चीजें उसके ऊपर जो डिपेंड है। जैसा हम लोग भाजी पाला बोलते हैं, मार्केट में जाते हैं। आज हम लोग अगर मार्केट में गए तो आज का जो इसका रेट है, भाजी का है, आपका मेथी का है, कोतंबीर आमले, तो उसका भी रेट आप देखेंगे उधर तो 60, 60, 70 रुपए के आगे उसका एक जूड़ी का भाव वहाँ पे ले रहे हैं। कोई भी वेजिटेबल्स लिए, फ्रूट का भाव देखो वो भी बहुत जोर से बढ़ रहे हैं। और ये गरीब लोगों के लिए बहुत ये जिंदगी निकलना बहुत मुश्किल हो चुका है। हम देखो दाल जो है, दाल का भाव भी देखो 100, उस पर भी 200 के ऊपर गया है। सरसों का तेल है, उसका भी हम लोग 50-60 रुपए लीटर लेते थे, आज 200 के पार हो चुका है। तो ये गवर्नमेंट ये नाकाम हो चुकी है कि इन्होंने गरीबों के बड़े बड़े वादे किए थे और गरीब लोगों को बोला था हम अच्छे दिन लाएंगे। तो ये अच्छे दिन हमको देखने को मिल रहे कि सब भाव बढ़ते जा रहे हैं और गरीब मरता जा रहा है, आमिर आमिर बनते जा रहा है, गरीब गरीब बनते जा रहा है। और यहाँ पे जो मध्यम वर्गीय लोग हैं, तो मध्यम वर्गीय लोग का घर का बजट, हमारा गृहिणी का बजट सारा कोलैप्स हो चुका है, बिगड़ चुका है। हम लोग जैसा आप बोलते हैं कि भाई हम लोग होटल में जाते हैं, तो होटल का भी हर एक चीज बढ़ चुका है। अभी जो दिवाली आने वाली है, अभी दिवाली के आते हैं तो उसका भी त्योहार है, तो त्योहार के हिसाब से सब व्यापारी लोग, आड़ते लोग बराबर ये रेट बढ़ाते, कालाबाजारी करते हैं।
और वहाँ पे गरीब लोगों को ही नुकसान होता है। कुछ भी चीज़ लेते हैं तो वो गरीब लोगों से निकालते हैं और अपना उल्लू सीधा कर लेते हैं। यहाँ पे कोई भी राजनेता हो या महाराष्ट्र सरकार के हो केंद्र सरकार को, वो गरीबों के लिए कुछ नहीं, उनका आपस में खाली लड़ाई चल रहा है, उनका पॉलिटिक्स चल रहा है आपस में लड़ने का, और गरीबी के ऊपर कुछ ध्यान नहीं दे रहे। अभी ईद है, दिवाली है, और त्योहारी के टाइम में जो भी जीवनावश्यक वस्तु है सभी के भाव बढ़ चुके हैं। तो गवर्नमेंट से हमारी गुजारिश है कि जो भी खाने का तेल है या जो गरीबों को त्यौहार अच्छा मनाना है तो सभी भाव कम से कम करने की कोशिश करें। काल में वैसे ही आम आदमी परेशान रहा है, बिजनेस ठप हो चुका था, उससे उभरता है या नहीं है कि महंगाई की मार उस पर पड़ रही है, जिसकी वजह से उसका मतलब डेली रूटीन में की सब्जी, दाल, चावल ये सब तो महंगा हो चुका है, लेकिन कहीं जाना आना है तो पेट्रोल, डीजल ये सभी चीज़ें महंगी हो गई है। और इस महंगाई में आम आदमी कैसे जिए, ये हम लोगों के लिए सामने बहुत बड़ा कठिन प्रश्न है। सर, सबसे पहले आपको जय भीम। आपने जो सवाल पूछा है सर वो बहुत ही अच्छा सवाल है। आपने कहा है कि महंगाई इतनी बढ़ गई है तो आम जनता का क्या हाल होता होगा। सच में सर, आम जनता इस सरकार से बहुत तंग आ चुकी है सर, क्योंकि सब्जियों के भाव इतना बढ़ गया है, क्योंकि हमारी रोज़ी रोटी जो चलती है, हम जो काम करते हैं वो सब खाने के ऊपर खर्च हो रहा है। पेट्रोल डीजल के भाव इतने बढ़ चुके हैं, गैस सिलेंडर बढ़ चुका है, बिजली के भाव बढ़ चुके हैं सर। हमारे बच्चे अब अंग्रेज़ी स्कूल में नहीं पढ़ सकते क्योंकि डोनेशन बहुत बढ़ चुका है, सब जागतिकीकरण हो गया है, इसीलिए आम जनता बहुत परेशान है। सब मतलब किसी भी चीज़ को अगर हम खरीदने जाए तो उसका दाम चौगुना बढ़ गया है, तो इसके लिए सब जनता बहुत परेशान है। मैं पंडितवाद मुंबई महाराष्ट्र से, और मैं बताना चाहता हूँ कि ये जो भारत देश में जो चालू है महंगाई के लिए, जैसा कि प्याज आज आसमान को छू रहा है, जिस कारण जो किचन में लगने वाली ज़रूरत है, जो खाने की लगने वाली ज़रूरत है, हर चीज़ में महंगाई है। ये केवल खाने की चीज़ में नहीं बल्कि हर एक औद्योगिक क्षेत्र में हो, और जो हमें लगने वाला जो पर्याप्त डीजल हो, पेट्रोल हो, घासलेट हो, इसकी ये सारी चीज़ें आज गगन आसमान छू रही है। साथ ही साथ और इस कारण आज प्याज लेडीज़ के और हर एक घर में सबके आंखों से पानी निकल रहा है। जो कुछ भी है उसके कारण महंगाई है। अभी कोरोना संकट तो टला नहीं है, पेंडेमिक समय होते हुए भी बहुत से औद्योगिक कारखाने, फैक्ट्रियाँ बंद हो चुकी है, और आज भारत देश में ऐसी स्थिति है कि पूंजीपति ने अपना वहाँ पर सब कुछ स्थापित किया है, और केवल पूंजीपति के कारण आज सब तरह से महंगाई बढ़ रही है, सब तरह से बेरोजगार कम हो रहे हैं, और बेरोजगारी के कारण सबके दूर हाहाकार मचा हुआ है। आज त्योहारों के दिन में भी आज बच्चों में कैसा रह सकते हैं, परिवार में कैसा रह सकते हैं, परिवार का पालन पोषण किस तरह से कर सकते हैं, हर एक को चिंता है। और इस चिंता के कारण लोग अलग अलग बीमारियों का शिकार हो गए। चिंताओं के कारण लोग हार्ट अटैक से प्रॉब्लम में आ रहे हैं। चिंताओं के कारण लोगों का मानसिक संतुलन बिगड़ गया है, और साथ साथ इस चिंताओं के कारण लोग जो नौजवान लोग हैं, जो पुरुष लोग हैं, वो नशा की ओर धकेले जा रहे हैं। ये केवल और केवल हो रहा है कि सरकार के नाकामी के कारण, और ये नाकामी जब खत्म होना है तो सरकार ने एक ठोस कदम उठाना है, ताकि जो गरीब रेखा के लोग हैं, जो मध्यम रेखा के लोग हैं, वो अच्छी तरह से जी सके, जिनके बदौलत इन्होंने आज सत्ता स्थापन किए, कुर्सी पर बैठे हैं। इन्होंने उस तरह से जो वायदे किए थे वो वायदों के अनुसार गरीब जनता को उन्होंने पूरे की पूरा तरह से, और गरीब जनता को वादा पूरा करना चाहिए, और ये महंगाई जल्द से जल्द कम होना चाहिए। जो किसान आज आत्महत्या करे, जो किसान आंदोलन करना चाहते हैं, ये उनके ही सरकार का नाकामी है कि लोग इसके लिए रो रहे हैं, आंदोलन कर रहे हैं, सड़कों पर आ रहे हैं, और उस कारण लोग आम जनता में आक्रोश है।
मेरा एक ही निवेदन है कि सरकार इस पर ध्यान रखे और जल्द से जल्द ठोस। महंगाई जो आज बढ़ गई है उसके विषय में आज मैं 2 शब्द कहना चाहता हूँ। मैं मार्केट में गया था रेशन लेने के लिए परिवार के साथ, तो तेल का भाव जो मैंने 100 रुपये 110 120 लेना चाहता था, तो वो तुरंत डबल भाव हो गया, उसको 200 रुपये 250 रुपये हो गया। और जो मैं खरीदने जा रहा हूँ बाज़ार में सब्जी और फल और भाजी, तो उसका डबल भाव हो गया। अभी तो मुंबई में टमाटा और जो आलू और बटाटा जो है वो बहुत 20 रुपये 30 रुपये ऐसा 40 रुपये होता था, लेकिन अभी डबल कीमत उसका हो गया। तो ये केंद्र सरकार ने जो महंगाई रोकनी चाहिए वो बराबर रोकी नहीं है। हम सामान्य नागरिक जो है वो घर चला रहे हैं, लेकिन बहुत खर्चा हो रहा है और हमारा बजट जो है महीने का वो पूरा डामाडोल हो गया है। जब तक हमारा पेमेंट आता नहीं तो हम लोग राह देखते रहते हैं कि पेमेंट कब आएगा, हमारा रेशन पानी हम कब भरेंगे। तो पूरा हमारा पैसा बचता ही नहीं, बिल्कुल पैसा पूरा महंगाई के कारण खर्चा हो रहा है। बच्चों का एजुकेशन कर रहे हैं हम लोग और बहुत दिक्कत से हम लोग गुजारा कर रहे हैं। लेकिन नगर पंचायत की ओर से 22 अक्टूबर को शिवाजी चौक से पाराशिवनी नगर के तहसील तक अतिक्रमण हटने पर पूरे दिन शहर में सन्नाटा देखने को मिला। इथे काल जे अतिक्रमण झालेलं होतं पारशिवनीमध्ये, तिथे सगळं मिलीभगत सरकार चालू आहे, जेणेकरून प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 17 जेव्हा पावसाळा चालू होते त्या लोकांना तिथे बाहेर निघण्यास आणि जाण्यास इतका प्रॉब्लेम राहते की लोक तिथं जाणं येणं करू शकत नाही। तरीसुद्धा ह्या लोकांचं दुर्लक्ष नगरपंचायत हे 3 वर्षापासून बसलेली आहे। मुरुमासाठी यांना म्हणजे मुरुमाचे टेंडर होतात, मुरुम येतात, मुरुम चालले जातात, पैसे निघून जातात। पण आता हे जो मलमा आहे हा मलमासाठी शिव मॅडमला फोन केला असता, त्यांनी फोन तर उचलले नाही, पण त्यांनी जे दुर्लक्ष आहे त्यांचे प्रभाग क्रमांक 17 आणि 12कडे त्यांनी लक्ष द्यावे। हे सगळं मिलीभगत चालू आहे पूर्ण नगरपंचायतमध्ये आणि त्वरित याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून पारशिवनीला गरजू ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे। ज्यांना गरजू आहे त्यांना मिळत नाही, भलत्यालाच चाललेल्या आहे सगळ्या गोष्टी। फक्त नगरपंचायत फक्त काय यांनी पोट भरण्यासाठी केलेलं आहे का जनतेसाठी केलेलं आहे, एवढंच माझं बोलणं आहे। अपने लिए 10 कदम चलते हुए देश के लिए 2 कदम उठाए। अगर आप ये सोचें कि आप देश के लिए क्या करेंगे, यह उम्मीद किए बिना कि देश आपके लिए क्या करेगा, देश निश्चित रूप से आगे बढ़ेगा। ऐसी बात शशिकांत खामकर ने विनर्स एजुकेशन चैरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित जॉय ऑफ गिविंग कार्यक्रम में कही। जॉय ऑफ गिविंग अँड शेअरिंग म्हणजे काय, आपण आयुष्यात स्वतःसाठी बरंच जगतो, पण आज कोरोनाने दाखवलं आहे की जग कसं आहे। एकमेकाला आपण जर सपोर्ट करू शकलो ना तर लोकांना आपण देशासाठी काही ना काहीतरी घेऊन जाऊ शकतो। आमची थीम आहे भारत माता, जे आम्ही आता लास्ट 43 मंथ्स दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी हे आपण सत्र करतो, सर्वांना एकत्र आणतो, कारण एकत्रित कुटुंब पद्धती आता निघून गेलेली। प्रत्येक माणसाला काय झालं आहे, मोबाईलचं एक व्यसन लागलेलं आहे, स्वतः एकटं राहण्याची सवय लागते, त्याच्या डिप्रेशनमध्ये माणूस जातो, सर्व जातो। आज एकत्रित कुटुंब नसल्यामुळे संस्कार वेगवेगळे झालेले आहेत। मग आम्ही काय करतो, जे संस्था अशा आहेत ज्यांची मंद मुलं आहेत किंवा अशा संस्था आहेत की ज्यांना आई वडिलांनी मुलांना अशा संस्थेत ठेवलेलं आहे किंवा मुलांनी आई वडिलांना कुठेतरी वृद्धाश्रममध्ये ठेवलं आहे, तिथे आम्ही लाईव्ह जातो, लोकांना दाखवतो की सध्याची परिस्थिती काय आहे, फॅमिली एकत्रित कुटुंब राहायला कसं पाहिजे, एकत्र येऊन आपण समाजाला कसं वरती घेऊन जावं। म्हणजे इंडियाचं जे कल्चर आहे ते इंडियामध्ये पुन्हा आणण्यासाठी एकत्र येणं, एकत्र डबे आणणं, जर शाळेत जी मजा होती डबे आणायची एकत्र खाण्याची जी मजा आहे ती निघून गेली। म्हणजे आपल्याला देशासाठी काय करता येईल, आपण मी सांगतो 10 पावलं जर स्वतःसाठी चालत असेल 2 पावलं देशासाठी चाला। देश तुमच्यासाठी काय करेल हे विचार नका करू, तुम्ही देशासाठी काय कराल हा जर 138 करोड जनतेने जर विचार केला तर देश नक्कीच, जे अब्दुल कलामचं जे विजन होतं की 2020मध्ये देश महासत्ता व्हायला पाहिजे,
महासत्ता डोक्यातून पण व्हायला पाहिजे, नुसते पैसे कमवून नाही. कल्चर, इंडियाचं कल्चर इंडियामध्ये आलं पाहिजे. म्हणजे एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, जसं आपण ती म्हण आहे. पण रिअली एकमेकांना सहाय्य होतं आहे की नाही हे कोरोनाने शिकवलं. माणूस आपल्याच फॅमिलीला भेटत नव्हता ज्याला कोरोना झाला, म्हणजे सहाय्याचा प्रश्नच येत नव्हता. माझ्या बाजूच्या रूममध्ये कोरोना झाल्यानंतर पण आमच्या सोसायटीतले कोण त्याला भेटत नव्हतं. का तर नेचरचा लॉ आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याला वाईट टाकल्यासारखं जर केलं तर माणूस घाबरून त्याची प्रॉब्लेम्स आणखीन क्रिएट होतात, म्हणजे स्ट्रेस येतो, डिप्रेशन येतो. त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही हा जॉय गिव्हिंगचा प्रोग्राम केला. दिल्याने नेहमी वाढतं आहे. नेचरचाच हा लॉ आहे. एक दाणा पेरला ना तर 10 दाणे उगवणार, पण पहिलं पेरायचं कोणी हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून हीच कल्चर लहान मुलांपासून 80 वर्षाच्या माणसापर्यंत प्रत्येक माणूस इथे एकत्रित कुटुंब येतो आणि तो काय करतो, प्रत्येकाला एकत्र येऊन एकमेकांना काय देता येईल, म्हणजे श्रमदाना स्वरूपात. पैसे नको आहेत, या माणसाला प्रेम हवं, चांगले रिलेशन हवे, चांगले बोलणं हवे. हे कल्चर लहान मुलांना आपण शिकवलं होतं. प्रत्येकाला मी हे सांगेन की प्रत्येकाने हे विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट थ्रू हा प्रोग्राम केला जातो. ह्या महिन्यात आम्ही पनवेलला आत्ता जो प्रोग्राम झाला हा 43 सत्र होतं. म्हणजे कोरोनाच्या काळात पण, ह्या मधल्या काळात पण आम्ही सत्र थांबवलं नव्हतं. त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन की तेव्हा आम्ही पोलिसांना लोकांना काय देता येईल ते पण केलं. म्हणजे लॉकडाऊन असताना पण हे थांबलं नव्हतं. आयुष्यात जो थांबला तो संपला, हेच वृद्धवाक्य आहे. प्रत्येकाने एकमेकाला सहाय्य करा, एकत्रित पुढे जा. मी सर्वांना इथून आवाहन करतो, ज्यांना जमेल त्यांनी दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी आमचा हा प्रोग्राम असतो. तुम्ही पण इकडे यावं हीच तुमच्या सामच्या माध्यमातून विनंती आहे की सर्वांनी एकत्रित या, एकत्र मिळून आनंदी साजरा करू. उत्सवच होतो, याला आम्ही उत्सव बोलतो, जॉय गिविंग एंड शेयरिंग. थैंक यू, धन्यवाद. इनके कार्यक्रम को देखा और देखने के बाद मुझको लगा कि इसका अनुकरण करना चाहिए. जिस तरीके से विचारों को लोगों के सामने रखने की कोशिश की और लोगों ने प्रतिसाद दिया, उससे लगता है कि तरीका बहुत अच्छा है. इसके अंदर चीज़ें गंभीरता और उत्सव दोनों मेरे दृष्टि से जुड़े हुए हैं और उसकी वजह से जो जॉय ऑफ गिविंग की जो अपेक्षा है पूरी हो सकती है, ऐसा मुझको लगता है. मुझे पसंद ये आया कि इन्होंने बार बार यह कहा कि आई लव यू, और आई लव यू जब आप कहते हैं तो उस लव यू का अर्थ होता है पूरी मैनकाइंड. हम उसको डिवाइड नहीं कर सकते, हम उसको हिंदू, मुसलमान, क्रिश्चन इस तरीके से डिवाइड नहीं कर सकते. मुझे लगता है ये मैसेज एक सारे जी का जो मैसेज है उस किस्म का मैसेज है. मैं इनको बधाई देता हूँ कि इस किस्म के कार्यक्रम को लेकर के इस देश को यूनाइट करने की कोशिश करें और नफरत को कम करने की कोशिश करें. माझं नाव बाळकृष्ण सावंत. गेले 28 वर्षे इथे या संस्थेमध्ये मी काम करतो. दरवर्षी अनेक लोक येत असतात, वेगळे ऑर्गनायझेशन येत असतात, काही CSR ॲक्टिव्हिटीची लोक येत असतात. हायस्कूल कॉलेजची मुलं पण इथे येत असतात. वर्षभर 25-30 हजार लोक असतात आणि वेगवेगळ्या कामासाठी, मदतीसाठी, योगदान करण्यासाठी येत असतात. त्याच पद्धतीने लिव्हिंग ऑफ हे जे ऑर्गनायझेशन जॉय ऑफ गिव्हिंग हे जे ऑर्गनायझेशन आहे ते 1-2-3 महिन्यापूर्वी पण इथे आले होते आणि त्यावेळी पण इथल्या आदिवासी लोकांना काही वेगवेगळे काही वस्तू वगैरे वाटप केलं होतं. त्याच पद्धतीने एक 2-4 दिवसापूर्वी त्यांचे जे ऑर्गनायझर होते ते इथे येऊन गेले, गजेंद्र म्हणून. त्यांनी विचारलं की संस्थेला काय काय गरज आहे. तसं गरज तर भरपूर काही गोष्टींची आहे. मुख्यतः म्हणजे पैशाची गरज आहेच आहे, पण वस्तुरूपाने पण जे मदत करत असतात, देत असतात ते आम्ही स्वीकारत असतो. आमच्याकडे वेगळे युनिट आहे, त्यालाच धरून एक स्किल डेव्हलपमेंटचं एक प्रोग्राम आम्ही चालवतो, जे दोस्ती फाउंडेशनद्वारे ते दोस्ती फाउंडेशन पण मदत करते. तर तिथे आम्ही वेगळे जे कोर्सेस चालवतो त्याच्यामध्ये बेसिक टेलरिंग आहे, ॲडव्हान्स टेलरिंग, फॅशन डिझाईन, ब्युटी पार्लर असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस चालवतो. फॅशन डिझाईनसाठी किंवा ॲडव्हान्स टेलरिंगसाठी मशीनची खूप गरज आहे. तर त्या दृष्टीने काही संस्थांनी मशीन वगैरे दिलं
पण मुलींची संख्या वाढत जाते. वेगवेगळ्या ठिकाणी पण आम्ही हे ट्रेनिंग कोर्सेस सुरू केलेले आहेत. ज्या मुलींना इथे येणं शक्य नाही अशा मुलींसाठी त्या गावात आम्ही वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग पण देण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून इथे जे काय आमचे 15 एकरमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काही युनिटमध्ये जे वस्तूची गरज असते ते वेगळ्या लोकांकडून आम्ही गोळा करत असतो. त्यालाच अनुसरून विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जॉय ऑफ गिव्हिंगचं हे 43वे सत्र आज आपण युसुफ मेहर अली संस्था तारागाव पेण येथे संपन्न करत आहोत. तर हे सत्र आज 43 सत्र आपण प्रत्येक महिन्याच्या 4थ्या शनिवारी हे सत्र संपन्न करत असतो. ते आदिवासी पाड्यांमध्ये ऑर्फनेज स्कूल, त्यानंतर वृद्धाश्रम असतील आणि जे गरजूंपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे, त्यांची सेवा करण्याचं माध्यम आहे, तिथपर्यंत आपण जातो विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट. आणि हे सत्र शशिकांत खामकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे म्हणजे लॉकडाऊन आला, कोरोना आला तरी पण हे सत्र सलग सुरू आहेत. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि आज हे सत्र आपण युसुफ मेहर अली स्कूलमध्ये संपन्न केलं आणि त्यांच्या मागणीनुसार आपण त्यांना शिवण मशीन दिलं. बारामती तालुका पुलिस API जादव ने योकाना से कोरोना के संबंध में नियमों का पालन करने और वाहन दुर्घटना पर सलाह देने का आह्वान किया. बारामती खिलरन रोड में जो चेक पोस्ट चालू है इसके बारे में अपने साथ जादव API रहेंगे, तो देखते हैं क्या कहते हैं. सर, जो आप चेकिंग कर रहे हैं, जो भी आपको दिखता है, जो भी आप कार्रवाई कर रहे हैं, इसके बारे में क्या कहें? मैं अभी इधर वाहतूक शाखे में इंचार्ज हूँ. इधर बारामती में भी डिफॉल्ट के सन के बारे में बहुत भीड़ जमा हो रही है. इसके कारण जागरूकता इतना संदेश देना है कि घर से मास्क लगाइए, गर्दी में मत जाइए और गर्दी में जाने से पहले 3 डिस्टेंस रखिए. इससे कोरोना का प्रभाव संदेश दिए रहे. जैसा कि अभी लॉकडाउन हो गया है इसलिए लोग बहुत गर्दी से भीड़ से आ जा रहे हैं. तो इसके ये बारे में जो रॉन्ग साइड आता है, जो बिगर हेलमेट जाता है, जो बिगर मास्क जाता है, इसके बारे में हमारी कार्रवाई चालू है. इससे इसके वजह ये भी रहेंगी कि हम इसके बाद बढ़ रहा है बहुत कम होने वाला है. इसलिए हम जो कार्रवाई चालू है इसलिए अभी कोरोना का काल गुजर गया. ये कोरोना के बारे में आप लोगों को जो लोग मुश्किल से बाहर आ गए इसके बारे में क्या कहेंगे? लोग अभी कोरोना से बाहर पड़ रहे हैं, इसके बारे में उनका करना इतना नहीं. डिस्टेंस रखिए, सैनिटाइजर का ऑफर कीजिए, भीड़ में मत जाइए, जो है सुरक्षित रहिए. यही करना है कि वो अपनी सुरक्षित रहिए. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.